म्हणजे इथं काहीतरी एक मोठा आता मी आध्यात्मिक तत्व वगैरे सांगेन काही असं काही नाही. तुम्ही इथे जे करीत आहात त्याला उपयोगी पडेल अशा काही गोष्टी सांगतो बरं का. तुम्ही आता इथे प्रथम अगदी या बाबतीत काय केलं पाहिजे, तर इथं असलेल्या या ज्या देवता आहेत त्यांचं कृतज्ञतापूर्वक आपण स्मरण केलं पाहिजे. म्हणा श्री गणेश गुरु शिवचिदंबरेश्वर कुलेष्टा देवताभ्यो नमो नमो नमः. तर बघा, ह्यांचं वंदन केलं की एवढी मोठी वास्तू, थोडी सुद्धा अपेक्षा न करता या वास्तूचे अधिपती मालक चिदंबर रामचंद्रराव कुलकर्णी आपल्याला उपयोगात आणू देतात, म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचं ऋण मानलं पाहिजे हेही सांगत बर. हो, ती गोष्ट फार महत्वाची आहे. तर या वास्तूचा सत्संगासाठी म्हणून उपयोग व्हावा अशी अपेक्षा करूनच चिदंबर कुलकर्णींच्या वडिलांनी ही वास्तू उभी केली. त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव चिदंबर कुलकर्णी आणि व्यंकोबा कुलकर्णी दोघेही या कल्पनेचा त्यांनी नुसता पाठपुरावा केला असं नाही, तर त्याला अगदी या योजनेला फलीभूत करण्यासाठी म्हणून त्याचा पाठपुरावाही केला. याबद्दल मी स्वतः व्यक्ती म्हणून आभार मानतो आणि आशीर्वादही देतो त्यांना. ते येत चला हे सांगतो. आता जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा या. त्यातही विशेष करून दर रविवारी इथे जी काही ध्यानसभा असते त्याला तर अवश्य येत चला. आता याच्यामध्ये एखाद्याला असं वाटेल की बाबा आम्ही घरी ध्यान करू शकतो वगैरे वगैरे, आमच्याकडे ध्यान करण्यासाठी स्वतंत्र देवघर आहे, खोली आहे आमची, असं सुद्धा एखाद्याच्या मनात येऊ शकेल. पण सगळ्यांच्याच कडे तशी स्थिती असेल असं नाही. सध्या सगळ्यांच्याच कडे स्वतंत्र देवघर नसतं. किचन मध्येच, किचन कट्ट्याच्या जवळच कुठेतरी असं एक छोटं देवघर केलेलं असतं. अशा वेळेला ध्यानाची प्रक्रिया करण्यासाठी म्हणून घरी आपल्याला जागा असेलच असं नाही. तर सद्गुरुनाथांच्या कृपेनं अनायसा आपल्याला ही वास्तू उपलब्ध झालेली आहे. तुम्ही इथे येत चला आणि जितकं म्हणून चित्ताला एकाग्र करता येईल तितकं करा. काय आहे ध्यान? ध्यान म्हणजे नेमकं काय? ध्यानाचा नेमका अर्थ आहे संसारामध्ये गुंतलेलं जे आपलं चित्त आहे ते त्या परमेश्वराकडे वळवणं. इतका साधा अर्थ आहे त्याचा. काहीतरी फार मोठा असं अवघड असा आहे त्याचा अर्थ असं नाही. क्रिया कदाचित अवघड असेल पण ध्यानाचा अर्थ अवघड नाहीये. एरवी आपलं मन संसारातल्या अनेक विषयांमध्ये अडकलेलं असतं. संसार कसा आहे? फार थोडा आपल्या मनासारखा आणि बराचसा आपल्या मनाच्या विरुद्ध असा आहे. हो की नाही? संसारी जीवन कसं, सगळंच या संसारामध्ये आपल्या मनासारखं आहे असं नाही, सगळंच आपल्या मनाच्या विरुद्ध आहे असं पण नाही.
थोडं संसार थोडा कसा आहे आपल्या मनासारखा, आणि बराचसा आपल्या मनाच्या विरुद्ध आहे. कसा आहे संसार तो? आमच्या लहानपणी म्हणजे आम्ही शाळेमध्ये हायस्कूलमध्ये असताना ऑफ तास असायचा. त्यावेळेला आमचे शिक्षक तो ऑफ तासाला आले की आम्हाला गोष्टी सांगायचे, बरं का. ऑफ पिरियड म्हणून असायचं. म्हणजे एखादे शिक्षक समजा रजेवर असतील तर मुलांनी गोंधळ करू नये म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी शिक्षकांना त्यावेळेला पाठवलं जायचं. त्याला म्हणायचं ऑफ पिरियड. मग कोणीतरी यायचं तर ते शिक्षक आम्हाला गोष्टी सांगायचे. सिंदबादच्या गोष्टी, सिंदबाद आणि त्याच्या 7 सफरी म्हणून एक गोष्ट. ती गोष्ट अशी, तो एक सिंदबाद म्हणून कोण असतो? व्यापारी असतो, खलाशी असतो, मोठा धाडसी असतो. हो, पैसा मिळवायचा असेल तर धाडस लागतं. देव मिळवायचा असेल तरी सुद्धा धाडस लागतं. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तो असं सारखं जायचा बोटीवर बसून. एक दिवशी त्याची बोट फुटते नेहमीप्रमाणे. खडकावर सगळे खलाशी बुडतात. हा एक लाकूड घेऊन, त्या फळी घेऊन एका बेटाला लागतो. बेटाला लागल्यानंतर तिथं अतिशय सुंदर बेट असतं ते, फळा फुलांनी भरलेलं, अगदी आवडीची सगळी सगळी फळं आणि फुलं तिथे असलेलं इतकं सुंदर बेट त्यांनी आयुष्यात कधी बघितलेलं नसतं. आणि तिथं बरं का, तो फिरत असताना एका झाडाखाली त्याला एक स्त्री बसलेली दिसते. दिसायला ती त्याच्या दृष्टीनं देखणी असेल. तो तिला म्हणतो, माझ्याशी लग्न करशील का? आता इथं मला कोणीच नाहीये. हो की नाही? ती म्हणते हो, एका अटीवर करेन. काय? तर ती म्हणते, मला पाय नाहीये, मी पांगळी आहे. तर तुम्हाला खांद्यावर घेऊन हिंडायचं, बस. माझी अपेक्षा तेवढीच. मी पांगळी असल्यामुळं मला चालता येत नाही. मग सगळ्या बेटामध्ये मला तू फिरवायचं, खांद्यावर घ्यायचं आणि फिरवायचं. म्हणजे एवढंच आहे ना, म्हणलं काय हरकत नाही, चला. आणि मग तो त्या स्त्रीला खांद्यावर घेतो. त्याला कळत नाही, तिचे पाय जे असतात ना, तिच्या पायाला वाघाचे पाय जसे असतात तशी नखं असतात तिच्या पायात. कुणाला? हो, त्या बाईच्या पायात. तो तिला घेऊन हिंडू लागतो. तिला आता तो खाली ठेव, नाही अजून मला बघायचंय म्हणते, अजून बघायचंय. तो सांगतो, ते थाट थाट त्याच्या छातीवर काय करते, पाय मारून मारले तर तो रक्तबंबाळ होतो. हो की नाही? बघ म्हणली, आता सोडतच नाही म्हणली तुला. आता काय करावं बाबा? हो की नाही? तर तिथं फळाफुलांनी भरलेलं ते बेट, खूप द्राक्ष पण लागलेली असतात. एक तो भोपळा घेतो, ती त्याला सोडतच ते, सारखी कशावर बसलेली, त्याच्या खांद्यावर बसलेली. एक भोपळा, तो भोपळा कोरून त्याच्यामध्ये तो त्या द्राक्षाचा रस असं घालून ठेवते. मी काय करते, तिला माहित नसतं हे काय आहे ते. बघ म्हणतो काय येते. एक दोन दिवसांनी तो त्या रसाचं मद्यामध्ये, दारूमध्ये रूपांतर होतो. आणि मग ती म्हणते, हे काय आहे? हे फार सुंदर आहे, घे म्हणते तिने. आणि मग त्याला ती प्यायला देते. तिला अतिशय आवडतं. तेव्हा ती काय म्हणते बरं का, जोपर्यंत तू हे जे मला पाजतोस त्याचा आनंद मला मिळत राहील ना, माझ्या मनामध्ये टिकेल, तोपर्यंत मी तुला त्रास देणार नाही. काही नाही. हा, त्याप्रमाणे व्हायचं. तिची जोपर्यंत ती धुंदी उतरायची नाही तोपर्यंत ती त्याच्याशी अतिशय गोड बोलायची.
पण तिची धुंदी ताबडतोब उतरली की पुन्हा पाय मारणं छातीला सुरूच. लक्षात आलं. संसार तसा आहे. मी काय बोललो कळालं का? की त्या संसारातल्या प्रिय सुखांची धुंदी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तो आपल्याला गोड लागतो, आनंददायक वाटतो. एकदा ती धुंदी उतरली की मग संसाराच्या लाथा हो कशा असतात ते आपल्याला कळू लागतं. मी काय बोललो कळालं. असं असल्यामुळं गोष्ट संपली. गोष्टीचं तात्पर्य कळालं का? तर संसार असा आहे बाबा. फार थोडा तो आपल्याला अनुकूल असतो आणि बराचसा प्रतिकूल असतो. पण पर्याय नाही. आपण आता जन्म घेतलेला आहे ना, हो की नाही? तर मग या सुखदुःखात्मक संसारातून वाट काढत काढतच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असतं. त्याच्यापर्यंत पोहोचायचं तर मग काय करावं लागेल? वाट काढायची म्हणजे नेमकं काय? तर या सुखदुःखात्मक संसारामध्ये अडकलेलं जे आपलं मन आहे ते जास्तीत जास्त त्या परमेश्वराकडे वळवायचं. हे जे वळवणं आहे त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये ध्यान असं म्हणतात. ध्यान म्हणजे काय आहे? एवढंच. आणि हे ध्यान एकदम लागत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. गेल्या 15 एक वर्षामध्ये मी अनेक ध्यान प्रक्रिया प्रगट केल्या. त्याचं स्वतंत्र पुस्तक झालेलं आहे. जवळजवळ एक 700-800 पानाचं एवढं ते काही आहे. अनेक ध्यान प्रक्रिया सांगितल्यात मी. त्रिपुरेश्वरी ध्यान सांगितलेलं आहे, अमृतेश्वरी ध्यान सांगितलेलं आहे, भूतशुद्धी, हो, अनेक 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 प्रकारच्या ध्यान प्रक्रिया की ज्या बाहेर कुठेही उपलब्ध नाहीत. कुठेही मठात जा, मंदिरात जा, नवीन बाबा बुवांच्या आश्रमामध्ये जा, अगर कुठे आता कुंभमेळ्याला जा, तिथे पण नाहीत त्या ध्यान प्रक्रिया. कळालं का? अशा अनेक ध्यान प्रक्रिया मी ज्या प्रगट केलेल्या आहेत आणि या 10-15 वर्षामध्ये शिबिरांच्या माध्यमातून त्यांचं प्रगटीकरणही झालेलं आहे. तुमच्यापैकी अनेक जणांनी त्या ध्यान प्रक्रिया स्वीकारलेल्या असतीलही. तर त्या ध्यान प्रक्रिया किंवा तुम्हाला माहित असलेली कुठलीही ध्यान प्रक्रिया स्वीकारून तुम्ही ध्यान करीत चला. इथे या आणि येऊन ज्यामुळे तुमचं चित्त तात्पुरतं का होईना परंतु संसारातल्या सुखदुःखांपासून अलग होईल. दोन्हीपासून अलग व्हायला पाहिजे. कारण मी सांगितलं ना, संसारामध्ये दोन्ही आहे. आपल्याला आवडणारी सुखही आहेत. पिझ्झा आहे की नाही? आहे की नाही? आता सुखाचं म्हणलं की आता उदाहरण कुठलं घ्यायचं? पिझ्झाचं घ्यायचं. हो की नाही? अहो काय ₹1000 किंमत त्याची. किती? पण तो ₹1000 खर्च करून लोक पिझ्झा खातात की नाही? खातात. हो की नाही? तेव्हा संसारामध्ये सुख आहे. थोडं जरी तरी आहे. दुःख अडचणी आहेतच. ते आपल्या अनुभवात आहेत. त्यामध्ये अडकलेलं मन बाजूला करायचं. सुखामध्ये अडकलेलंही बाजूला करायचं आणि दुःखामध्ये अडकलेलं मनही बाजूला करायचं. आणि ते मन जो केवळ अखंड सुखस्वरूप आहे, परमस्वतंत्र आहे आणि अखंड प्रेमी आहे, अशा सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा भगवत स्वरूपाकडे ते मन वळवायचं. याला म्हणायचं ध्यान. ध्यान म्हणजे दुसरं काही नाही. तर बघा, एक 5 मिनिटं, आता 5 ते 10 मिनिटं आपण काय करूया, मी सांगतो तसं ध्यान करूया.
जसं आहे तसं बसा. नंतर मग मी ध्यानासंबंधी प्रॅक्टिकल टिप्स तुम्हाला सांगणार आहे, बरं का. त्या मी कुठल्या पुस्तकातून आणलेल्या नाहीये. गेली अनेक वर्ष मी स्वतः जो काही ध्यानाभ्यास करीत आलो, त्यातून मला ध्यान करण्यासाठी हे उपयोगी आहे, हे उपयोगी नाही, अशा ज्या काही गोष्टी कळत गेल्या माझ्या प्रॅक्टिकल अनुभवातून, त्यातून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, बरं का. एक लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी पुस्तकातून कळत नसतात. पुस्तक म्हणजे काय आहे? भूतकाळातून साठत गेलेलं ज्ञान. आणि गुरु म्हणजे काय आहे? वर्तमानात असलेलं अखंड आणि अनंत ज्ञान म्हणजे कोण? गुरु. लक्षात घ्या. तर जे काही या ध्यानाच्या संदर्भात माझ्या लक्षात येत गेलं, की अरे हे केलं असताना ध्यान उत्तम लागतं. हे केलं असतं तर उलट ध्यानामध्ये भंग होतो. ध्यानाला हे उपयोगी आहे, ध्यानाला ते उपयोगी आहे. हे माझ्या अनुभवातून मला जे जे कळत गेलं, त्यातील काही गोष्टी काही तुम्हाला मी आज सांगणार आहे. पण प्रथम आधी थोडं काय करूया आपण? ध्यान करूया. ते कसं करायचं तेही सांगतो तुम्हाला. जसे आहेत तसे बसा. खुर्चीवर बसलेले सुद्धा खुर्चीवर बसा. फक्त जितकं ताठ बसता येईल तितकं बसा. आणि डोळे मिटा. आणि डोळे मिटून तुमचा जो नाकाचा शेंडा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. डोळे मिटूनच ठेवा बरं का. आणि तुम्हाला परमेश्वराचं जे काही नाम प्रिय आहे, कोणतंही असू द्या ते. परमेश्वराचं कोणतंही नाम जे प्रिय आहे, ते श्वासामधून तुमच्या शरीरामध्ये येते अशी भावना करा. श्वास हळू-हळू घ्या, हळू-हळू सोडा. पण त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं नाव आहे, अशी भावना करा. कुठलाही असेल बरं का तुमचा देव. माझं काही म्हणणं नाही हो. हं. मग तो राम असेल, कृष्ण असेल, शंकर असेल, विठ्ठल असेल, महालक्ष्मी असेल, रेणुका असेल, नरसिंह असेल, भैरव असेल, कुणीही असो. श्वासामधून ते नाम तुमच्यामध्ये, तुमच्या शरीरात प्रविष्ट होत आहे आणि श्वासामधूनच पुन्हा बाहेर जात आहे. त्या नामाचं आत येणं आणि बाहेर जाणं तुम्ही अनुभवित आहात अशी भावना करा.
आता पुढे आता काय करायचं सांग. तुम्ही श्वास घेत होता, त्या श्वासाबरोबर तुमच्या देवाचं नाव आत येत होतं. श्वास सोडत होता, त्यावर ते नामही असं बाहेर जातात. अशी भावना केली. आता काय करायचं सांग. श्वास तुम्ही आत घेता आहात, तुमचा देवाचं नाव काय होत आहे ते आतमध्ये आलेलं आहे तुमच्या अंतरंगात. बाहेर सोडल्यानंतर अशी भावना करा की तो श्वास असा तुमच्या या नाकपुडीपासून बर का असा क्लॉकवाईज कसा फिरतोय, असा तो श्वास, असं ते नाम फिरत आहे त्या श्वासामध्ये. आणि मग ते पुन्हा तुमच्या नाकाद्वारे कुठं प्रविष्ट होत आहे, तुमच्या शरीरामध्ये. बघा कसं. आता तुम्ही श्वास सोडला, श्वास सोडल्यानंतर 1-2 मिनिटं थांबा, 1-2 सेकंद थांबा. मग काय भावना करा, ते सोडलेले जो श्वास असतो ना, त्या श्वासाबरोबर ते नाम काय होतंय, असं फिरतय गोल तुमच्या भोवतीच, कुणाभोवती, आणि फिरून तू पुन्हा तुमच्या नाकपुडीद्वारे तुमच्या शरीरात प्रविष्ट होत आहे. अशी भावना करायची. करा बरं आता, बघू तुम्हाला किती जमतं. हे सगळे टेक्निक्स आहेत हो, हे पुस्तकात मिळत नसतात कुठे. हे सगळं नीट सगळं स्वतः करून घ्यायचं आणि मग लक्षात येतं. पहा पुन्हा सांगतो काय करायचं. श्वास बाहेर सोडा, असा आत गेलेलं आहे ते नाम तुमच्या देवाचं, ते आता बाहेर आलेलं आहे. मग भावना करायची की ते नाम असं फिरतंय तुमच्या भोवती असं, आणि पुन्हा ते नाकपुडीपाशी आलेलं आहे. आणि श्वास घेऊन तुम्ही पुन्हा त्याला आतमध्ये घेता. कळलं? हा, करा आता तसं. आता हीच प्रक्रिया आता तुम्ही क्लॉकवाईज केली, आता ही अँटी क्लॉकवाईज करायची. आता तेच नाम प्रथम बाहेर सोडा असं श्वासातून, ते थांबलेलं आहे तुमच्या इथे नाकपुडीपाशी. ते आता कुणीकडून, हो, अँटी क्लॉकवाईज असं फिरून पुन्हा कुठे आले, येऊन थांबलेलं आहे ते. हा, वाट बघता येते तुम्ही त्याला आत घेण्यासाठी म्हणून. ते देवाचं नामच देवाचं काय आहे, रूप आहे. नामतेची रूप, रूपतेची नाम, असं आपल्याला सत्पुरुष सांगतात.
तेव्हा ते नाम वाट बघताय आता, त्याला आतमध्ये ओढून घ्या. काय करा? आपण नाना प्रकारचे विचार आतमध्ये ओढून घेत असतो, आपल्याला कळतही नाहीये. आणि मग त्या श्वास अर्थात प्राणशक्ती बरोबर ते आपल्या देहामध्ये घर करून बसतात. श्वास घेता घेताच आपण काही असे विचार करत असतो. आपल्याला या प्राणशक्तीचं महत्व माहित नाहीये, अजून त्याची ताकद माहित नाही. त्या प्राणाबरोबर तुम्ही किती किती वासना, किती किती विचार, किती किती स्मृती आतमध्ये घेत असता, हे तुमच्या आमच्या सहज लक्षात येत पण नाही, पण येत असतं ते. आणि नुसते येत नाही, ते नुसते येत नाहीत, ते आत आल्याबरोबर छान आहे घर म्हणतात ते. आता इथून बाहेर पडायचंच नाही. इतकं त्या प्राणशक्तीचं महत्व आहे. त्याच प्राणशक्तीबरोबर जर तुम्ही देवाचं नाम जर आतमध्ये घेतलं, तर मग ते तुमच्या देहाच्या अणुरेणूमध्ये काय होऊ लागेल? व्यापून राहू लागेल की नाही. याला म्हणायचं सगळं आपलं घर देवानं भरून टाकणं. आता इथं घर म्हणजे कुठलं? याचा अर्थ इथं जशा मूर्त्या आहेत तशा घरभर मूर्त्या ठेवणं नव्हे. देवाचं घर म्हणजे हे शरीर, आणि या शरीरामधील प्रत्येक कणाकणामध्ये असं परमेश्वराचं नाम जर तुम्ही भरू लागलात, त्याचा संस्कार स्थिर करू लागलात, तर त्याला म्हणायचं देवानं काय करणं? देवानं आपलं घर काय करून टाकणं? भरून टाकणं. मग तिथं दुःख उरतच नाही. असं आहे ना, लक्षात आलं का? तर बघा, आता पुन्हा ते नाव काय घ्या, आतमध्ये घ्या, आणि घेऊन त्याला अँटी क्लॉक वाईज असं फिरून पुन्हा कुठे आणा? नाकापशी, आणि पुन्हा आतमध्ये घ्या. घ्या. चौथा अभ्यास आपण किती घेतले? 3. आता असाच श्वास बाहेर जाऊ द्या. आतलं नाम बाहेर गेलेलं आहे, आणि ते तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर जाऊन बसलंय, अशी भावना करा. कुठे? ज्याने त्याने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर ते नाम जाऊन बसलंय आता. आणि ते असं वर उजव्या पायावरून वर येत तुमच्या उजव्या अंगावरून येत येत तुमच्या उजव्या नागपुडीपाशी येऊन थांबलंय. कुठं? आणि वाट बघताय तुम्हाला. काय घ्या? आतमध्ये घ्या. आधी काय करा? आधी श्वास सोडा बाहेर. आतलं नाम कुठे गेलेलं आहे? बाहेर गेलेलं आहे. आणि ते आता कुठं जाऊन बसलंय? लांब नाही गेलं ते. जसं एखादी मुंगी काय असेल ना, जशी ती अंगावरून खाली जावी तसं ते कुठं जाऊन बसलंय? तुमच्या पायाच्या अंगठ्यापाशी. ते तुम्हाला सोडतच नाहीये. काय करत नाही. आधी काय करा? आधी श्वास सोडा बाहेर. आतलं नाम कुठे गेलेलं आहे? बाहेर गेलं. आणि ते आता कुठं जाऊन बसलंय? लांब नाही गेलं ते. जसं एखादी मुंगी काय असेल ना, जशी ती अंगावरून खाली जावी तसं ते कुठं जाऊन बसलंय? तुमच्या पायाच्या
अंगठ्यापाशी ते तुम्हाला सोडतच नाहीये. काय करत नाही, सोडतच नाही. बघा कसं आहे, उलटी प्रक्रिया आहे की नाही. आपण संसाराला सोडतच नाही. आता इथं उलट काय झालेलं, तर देव आपल्याला सोडतच नाही. आता कायापैकी कुणाला निवडायचं ते आता ज्याने तरी ठरवायचं. बघा, देव एकदा तुमच्या नादी लागला की मग देव काय करत नाही, तुम्हाला सोडत नाही. मग आता कुणाला धरून ठेवायचं हे आता ज्याने तरी ठरवायचं. आम्ही कसं सांगणार, हो की नाही. तर आता श्वास बाहेर सोडा. आतलं नाम बाहेर गेलेलं आहे, पण ते जात नाही. कुठं जात आहे? तुमच्या उजव्या अंगावरून खाली जात जात तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापाशी येऊन थांबलंय ते. अशी भावना करायची. आणि पुन्हा त्याला तुम्ही आत घ्यायचं आहे. येताना ते त्याच क्रमानं उजव्या अंगठ्यावरून, उजव्या पायावरून, उजव्या अंगावरून ते नाकाच्या उजव्या नाकपुडीपासून येऊन थांबलेलं आहे. आणि त्याला आत घ्यायचं. करा. श्वास सोडला की पुन्हा ते उजव्या अंगठ्यापाशी जाते. आज श्वास घेतला की पुन्हा ते उजव्या अंगठ्यावरून तुमच्या उजव्या नाकपुडीमध्ये येऊन तुमच्या देहात प्रविष्ट होते. असा अभ्यास आहे हा. श्वास सोडला की आतलं नाम कुठपर्यंत पोहोचल? उजव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत. मग तुम्ही पुन्हा श्वास घेऊ लागला. पुन्हा तेथून ते त्या श्वासाबरोबर उजव्या नाकपुडीतून तुमच्या देहात प्रविष्ट होत आहे.
आता अभ्यासाचा 5वा टप्पा. हे आत असलेलं नाव श्वासाबाहेर आलेलं आहे, पण ते तुम्हाला सोडत नाही. ते तुमच्या डाव्या अंगावरून डाव्या बाजूनी तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर जाऊन बसलेलं आहे. तुम्हाला ते सोडत नाही. काय करत नाही? हो. ते तुम्हाला सोडत नाही. बघा, जेव्हा तुम्ही अशी भावना करता की देवाचं नाम, देवाचं रूप तुम्हाला सोडत नाही, मग तुमच्या इतके सुरक्षित या जगात दुसरं कोण आहे सांगा बरं? काय हो? आज आपण प्रत्येक गोष्टीला घाबरतो आहोत. घाबरतो की नाही? घाबरणं हा आपला काय झालेला स्वभाव. थोडं शिंक आली तर अरे बाबा कोरोना आला की काय असं आपल्याला वाटतं. वाटतं की नाही? म्हणजे घाबरणं हा आपला काय झाला स्वभाव झाला. पण जेव्हा त्या देवाचं नामरूप तुम्हाला सोडत नाही, तुमच्या देहाशी, तुमच्या दैहिक जीवनाशी, तुमच्या फिजिकल लाईफशी ते एकरूप झालेलं आहे, ही भावना तुम्हाला काय बनवेल? अत्यंत निर्भय बनवेल. काय बनवेल? मग एकटेपणाचं भय वाटणार नाही, गरिबीचं भय वाटणार नाही, श्रीमंतीचा अहंकार होणार नाही. उद्या माझं काय घडेल? कारण उद्या पण माझ्याबरोबर कोण असेल? देव असेलच. हो की नाही? काय निघून जाईल? जगण्यातलं भय निघून जाईल. आणि भय निघून गेलं की आणखीन काय हवं सांग बरे. तर आता हीच ध्यान प्रक्रिया कशी करायची? श्वास बाहेर सोडायचा, श्वासाबाहेर बरोबर ते नाम बाहेर आले पण ते सोडत नाही. तुमच्या शरीराच्या उजव्या बाजूवरून ते असं फिरत फिरत खाली जात जात कुठे जाऊन थांबलेलं आहे? तुमच्या डाव्या भागाच्या अर्थात डाव्या पायाच्या अंगठ्यापाशी जाऊन ते थांबलंय तिथं. अशी भावना करायची आणि पुन्हा श्वास आत घेता येता ते असं वर ओढून घ्यायचं. कुणाला? त्या नामाला. आणि ते आपल्या डाव्या नाकपुडीतून शरीरामध्ये प्रविष्ट होत आहे अशी भावना करायची. पुन्हा श्वास सोडायचा. करा बरं आता हे 5वा अभ्यास आहे. सुरू करा.
बघा असं हे 5 टप्प्याचं याला शास्त्रीय परिभाषेमध्ये मंत्ररश्मी ध्यान असं म्हणतात. काय म्हणतात? हो, 5 टप्पे आहेत. वस्तुतः त्याच्यामध्ये 1000 टप्पे आहेत. किती? हा, ते सगळं नाही सांगणार तुम्हाला मी. 5 टप्प्यामध्ये हे ध्यान आहे. प्रथम आपण ध्यान करताना ते तो काय तुमचं नाम असेल ते बाहेर गेलं आणि पुन्हा तुमच्या शरीरात प्रविष्ट झालं, असा अभ्यास केला. दुसऱ्या टप्प्यामध्ये नाकातून ते नाम बाहेर आलं आणि क्लॉकवाईज असं ते फिरून परत कुठेही येऊन थांबलं, तुमच्या नाकापाशी येऊन थांबलं. पुन्हा श्वास घेतला तुम्ही आतमध्ये आणि ते नाम तुमच्या शरीरात प्रविष्ट झालं. हा दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये ते देहातलं नाम श्वासाबाहेर बरोबर बाहेर पडलं. अँटी क्लॉकवाईज वामावर्त क्रम म्हणतात, असं ते पुन्हा तुमच्या नागपुडीपाशी येऊन थांबलं. तुम्ही त्याला पुन्हा काय केलं? श्वासानं आत घेतलं. चौथ्या टप्प्यामध्ये ते नाम बाहेर पडलं. बाहेर पडून असं घरंगळत तुमच्या शरीराच्या उजव्या बाजूने ते तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापाशी जाऊन थांबलं. सोडत नाही बरं का ते, तुम्हाला लक्षात आलं. आणि मग पुन्हा तुम्ही काय करायचं? श्वासाने त्याला ओढून आतमध्ये घ्यायचं. हा कितवा टप्पा? चौथा. आणि 5व्या टप्प्यामध्ये हीच प्रक्रिया. श्वास सोडायचा. आतला श्वास कुठे गेला? आपल्या शरीराच्या डाव्या बाजूने डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत गेला. मग श्वास घेत 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 पुन्हा त्याला वर ओढून घेऊन कुठपर्यंत आणायचं? नाकापर्यंत आतमध्ये, उजव्या डाव्या नाकपुडीतून तो आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो. असे किती 5 टप्प्यांचं ध्यान किती वेळ करायचं? जितका वेळ तुम्हाला मिळेल तितके वेळ करायचं. हो हो हो, नाही नाही, तुम्हाला अडवून ठेवता आलं तर फार उत्तम, पण भावना मात्र अशी करायची. हा, श्वास आत घेतानाच त्याला वर आणायचं, सोडताना खाली सोडायचं. कळालं? हा. हा, ते नाही, ते पाहायचं नुसतं त्या श्वासामध्ये, मनामध्ये म्हणा, पण त्याच्यामध्ये ध्यान महत्वाचं आहे. कशाचं? आता तुम्ही तुम्ही नाकातून तो श्वास सोडू लागलात, तर सोडताना त्या श्वासामध्ये ते नाम पहा. कसं करा? पाहते की त्याच्यामध्ये ते आहे, ते अशी काय करायची भावना करायची. आणि ती भावना करत असताना जर तुम्हाला आतल्या आतल्यात मनातल्या मनात म्हणता आलं तर म्हणा, तो प्रश्न नाही. हा, प्रत्येक फेज तुम्हाला जितके वेळ करता येईल तितके वेळ करा. तुम्हाला किती वेळ असेल? 5 टप्प्याचा आहे. एकंदर ह्याच्यामध्ये 1000 टप्पे आहेत. किती? 1000 टप्पे आहेत याच्यामध्ये. आमचे गुरुदेव भगवान ईश्वर शास्त्री दीक्षित महाराज यांच्या बरोबर अण्णीगेरी म्हणून गाव आहे. कुठं? विजापूर जवळ. नाव कुठलं? तिथं एका यज्ञाच्या प्रसंगामध्ये आम्ही दोघे गेलो होतो. तर तिथे आम्हाला त्यांनी एक जागा दिली होती उतरायला. तिथे आम्ही बसलो होतो, उतरलो होतो त्या गावामध्ये. तर आमच्या गुरु महाराजांनी ती प्रक्रिया सांगितली बरं का. तर बघा, तुम्हाला असं वाटेल हे काहीतरी केवळ नुसतं मेंटल इमॅजिनेशन आहे, तसं नाहीये. हळूहळू या सगळ्या अभ्यासातून एक मंत्रमय कोश आपल्या शरीराभोवती काय होतो? तयार होत जातो. काय होत जातो? त्याला ध्यानज शरीर म्हणतात. ध्यानातून झालेलं आपलंच एक नवीन शरीर, असं ते आपल्या शरीराभोवती त्याच एक कोश, जसा कोशातला किडा असतो की नाही, किड्यांचं काय असतंय? कोश असतो बघा. जसा तो किडा त्याच्या शरीरातून एक
द्रव बाहेर काढतो आणि त्याचा एक कवच होतं आणि त्याच्यामध्ये तो बसतो. कोण? तो किडा. तसं ही मंत्राची रश्मी काय होत जाते, तुमच्या भोवती अशी गुंडाळत जाते आणि तिचा एक कोश तयार होतो. आणि ते काय असतं, दॅट बिकम्स अ सॉर्ट ऑफ कवच फॉर यू. लक्षात आलं? मग कसलं काय बाधा, अमकं तमकं, चेटोक, करणी, भानामती सगळं कोण स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. लक्षात आलं? रोग राई अमुक तमुक काही 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 उरत नाही तिथे. तर तिथे आमच्या गुरु महाराजांनी ही सगळी प्रक्रिया सांगितल्यानंतर रात्री 11 वाजता सांगितली. सगळं ते यज्ञकर्म वगैरे ते त्यातून निवृत्त झाल्यानंतर रात्री 11 वाजता 11 ते 12 या दरम्यान ही प्रक्रिया सांगितली. मग आम्ही थोडा आता विश्रांती म्हणून झोपायला गेलो. मला 2:30 ते 3 वाजता जाग आली, कारण माझी ती सवय होती पूर्वीपासूनच, अजूनही आहे. मी 3 नंतर झोपत नाही. 12 ते 3 एवढीच माझी काय असते, झोप असते. तर मी जागा झालो. जागा झाल्यानंतर गादीवर त्यांच्या पलंग होता, खालच्या बाजूला मी झोपलेलो होतो गादीवर. पलंगावर मला आमचे गुरु महाराज दिसलेच नाहीत. नुसताच एक असा तेजोमय काय दिसला, कोश दिसला. तुम्ही जस्ट इमॅजिन काय दिसलं असेल मला ते. समजा आता मी बसलोय आणि एक नुसतं तेजाचं असं काहीतरी दोऱ्या वलय असतील, डोक्यापर्यंत नुसतं एक तेजो वलय असं दिसत होतं. शरीर दिसतच नव्हतं आणि मी बघत होतो काय आहे ते सगळं असं. आणि एक तासानंतर हळूहळू हळू ते तेजोवलय लुप्त झालं आणि तिथं मला आमच्या गुरुदेवांचं शरीर ते ध्यानस्थ बसलेले दिसले. मग सकाळी उठल्यानंतर मी म्हणलं, मला असं दिसलं. हो म्हणाले, की असं एक काय होत असतं या ध्यान प्रक्रियेतून, एक मंत्रमय कोश तयार होत असतो. कुणाभोवती? स्वतःच्याच शरीरात. आणि तो तुम्हाला दिसला. आजपर्यंत तो कुणालाही दिसला नव्हता. यू आर द फर्स्ट पर्सन म्हणले. तुम्ही पहिले आहात की ज्यांना हे दिसलं. तर बघा, म्हणजे या काही कल्पना नाही आहेत. तुम्ही साधना करा आणि बघा काय होतं ते. हे झालं आता एक तुम्हाला ध्यान प्रक्रिया सांगितली. आता काही प्रॅक्टिकल टिप्स सांगतो, त्या म्हणजे अशा. बरं का? ज्यांना कुणाला म्हणजे अगदी अगदी जनरल आहे बरं का, ह्याच्यामध्ये एक्सेप्शन्स असेल. ज्यांना कुणाला आपण ध्यान करावं, ध्यानातून पुढच्या काही प्रक्रिया अवस्था गाठाव्यात असं वाटतं, त्यांनी भरपूर झोप घेतली पाहिजे. भरपूर याचा अर्थ त्याला जितकी आवश्यक आहे तितकी. जेवढी आवश्यक आहे तेवढी झोप घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा शक्यतो तुमच्या पोटाची गडबडी असू नये. मी काय बोललो कळाल? हा, पोटाची काय नसावी? तक्रार नसावी. त्यामुळे पोटाची तक्रार होईल असं काहीतरी आहार घेतला तुम्ही आणि एकदम पहाटे समजा ध्यानाला बसलात, तर कदाचित ध्यान होणार नाही. हो की नाही? खूप भजी खाल्ल्याने गटागटा पाणी पिलं, उदाहरणार्थ. असं नाही करायचं. त्याचा अर्थ भजी खाऊ नये असं नाही. पण तुम्हाला जर पहाटच्या वेळेला ध्यान वगैरे करायचं असेल तर पोटात गुबार होणार नाही वगैरे असे आहार रात्रीच्या वेळेला घ्यावेत. एक आणि कपड्याच्या बाबतीत आता सांगणं थोडंसं कठीण आहे. माझ्या जवळ समोर असे अनेक जण बसलेले आहेत की ज्यांच्या अंगावर फिट कपडे आहेत, सगळे तसेच अंगाला चिटकणारे. हे जीन्स वगैरे जे आहेत ते आधुनिक जी काही जीवन पद्धती आहे, प्रोफेशनल लाईफ जी आहे त्याला अतिशय अनुकूल आहे. नाही असं नाही. कशी आहे ती? अतिशय अनुकूल आहे. आता आमच्यासारखे जर आम्ही धोतर सावरत जर पळू शकणार नाही, हो की नाही, पळायचं असेल तर. त्यामुळे हे जीन्स वगैरे जे आहेत
त्या आधुनिक प्रोफेशनल लाईफला अनुसरू नयेत आणि त्याचा अवश्य काय करावा, उपयोग करावा. पण ध्यानाच्या वेळेला मात्र शरीराला फिट बसतील असे कपडे कधीही वापरू नयेत. बरं का? काय करू नयेत? साधारण सैल कपडे असे ठेवावेत. का? कारण जेव्हा तुम्ही ध्यान करीत असता, तेव्हा डॉक्टरच तुम्हाला सांगतील, की तुमचं ब्लड प्रेशर खूप काय होत असतं, नॉर्मल होत असतं. ज्यांचा हाय आहे, त्यांचं ध्यानाच्या त्या प्रभावातून ब्लड सर्क्युलेशन काय होऊ लागतं, कंपॅरेटिव्हली नॉर्मल होऊ लागतं. आणि जर तुम्ही फिट कपडे घातले, काय घातले? तर ती ब्लड सर्क्युलेशनची जी नॉर्मॅलिटी असते ती काय होते, अफेक्ट होते. तसं होऊ देऊ नये. त्यामुळे काय करावं? उलट जर आपला रक्तप्रवाह नॉर्मल रेटिंगमध्ये सुरू होत असेल ध्यानामुळे आणि होतोही, तर शरीराला घट्ट बसतील असे कपडे त्यावेळेला घालू नये. सैल सर असे. आता ते सैलसर कपडे हे ज्याच्या त्याच्या अनुभवानं त्यांनी ठरवायचं असतं, की आपल्याला कोणते कपडे सैलसर आहेत, कोणते नाहीत हे. हा एक म्हणजे कपड्याच्या बाबतीतला. आणि आसनांचा फार आग्रह धरू नये. काय करू नये? हां, हल्ली ध्यानासाठी म्हणून खूप आसनांचे प्रयोग वगैरे शिकवले जातात. त्याचा आग्रह धरू नये. हां, बैठक घालण्यामध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल, विशेषतः गुडघ्याचा वगैरे, तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा ध्यान करू शकाल. कशावर? खुर्चीवर बसून सुद्धा ध्यान करू शकाल. नाही म्हणजे गुडघ्याला आम्हाला बसूनच करायचं आहे आणि गुडघ्याचे त्रास होतात, तर मग त्याला एक उपाय आहे. माझे एक मित्र होते, पोतराज कम्युनिटीतले अंदप्पा पोतराज त्यांचं नाव, बर का. नाव काय त्यांचं? हा, अंदप्पा पोतराज. माझा मित्र होता तो. 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किती? हा. तर ते हा उपाय सांगायचे. म्हणजे कुठला? ह्याची जी पानं असतात ना, आपली प्राजक्ताचं झाड असतं पहा. हा, त्या प्राजक्ताच्या झाडाची पानं काढून ती गरम करून ती काय करायची, गुडघ्यावर ठेवायची ध्यान कालामध्ये. कोणत्या? आधी ती थोडी काय करायची, ती अशी गरम करायची तव्यावर वगैरे, आणि ध्यान करताना एकतर ती गुडघ्याच्या खाली ठेवायची किंवा गुडघ्याच्या वर ठेवायची. म्हणजे ध्यान कालामध्ये काय होत नाही, गुडघ्याचा त्रास होत नाही. कोणत्या काळामध्ये? हा, हा एक ते सांगत असत उपाय. मित्र होता तो माझा. नाव काय? अंदप्पा पोतराज. पुणे नाक्याला राहायचे ते. त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन मी बसत असे त्या काळात. 60 वर्षापूर्वीची काही आहे ही गोष्ट आहे. तर ते काही त्यांचे तोडगे मला सांगायचे. त्यामध्ये हा एक आहे. तर बसा तुम्ही आणि बसून जसं सहज बसता येईल तसं बसा. त्यानंतर मनावरचं जे काही टेन्शन असतं, हो की नाही, ते दूर करण्याचा एक साधा उपाय म्हणजे हा, बर का. अनेक कारणामुळे आपल्या मनावर काय असतं, टेन्शन असतं, ताण असतात. मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात, काही मनासारख्या घडत नाहीत. मनासारख्या घडत नाहीत तरी ताण येतो. मनाविरुद्ध घडल्या तरी ताण. दोन आहेत ना, ताणजनक प्रसंग दोन कारणामुळे. मनाविरुद्ध घडलं, मग काय झालं, ताण आला. आता मनाविरुद्ध नाही, पण मनासारखं घडलं नाही, हो की नाही, तरी काय होतं. तर काय करावं आता, या असं जेव्हा ताण येतं तेव्हा ध्यानाला बसण्याआधी आपला कोण देव असतील, सद्गुरू असतील, त्यांना प्रार्थना करावी की ज्या कोणत्या कारणामुळे मला ताण आलेला असेल तो असो,
आता तुमच्या कृपेनं काय करा, त्याला दूर करा आणि तुम्हीच आता माझी ही ध्यान प्रक्रिया तुमच्याच कृपेनं चालू करा की नाही, अशी प्रार्थना करायची. कुणाला? आपल्याच त्या सद्गुरूंना. ही सगळा नाही का, जसं आपण एखाद्या गाडीमध्ये बसतो, कुठं बसतो, त्यावेळेला ड्रायव्हरला म्हणतो आता आमची गाडी काय करा, सुरू करा, हो की नाही. तसं ही ध्यानरूपी आपली गाडी आहे आणि ती सुरू करणार कोण आहेत, आपला देव किंवा आपले सद्गुरू आहेत. अशी प्रार्थना करायची आणि म्हणायचं की आता हे आमचं सगळं जे काही ओझं आहे कुठलं, ज्यामुळे आम्हाला ताणतणाव आलेला आहे, ते ओझं सगळं तुम्ही काय करा, दूर करा, हो की नाही. ओझंही तुम्ही बाजूला करा आणि गाडी पण तुम्ही चालवा, अशी प्रार्थना करा. आणि मग बघा काय होतं ते शतल. आणि बघा मग ध्यान कालामध्ये तरी काय ना, परंतु तुमच्या मनातले सगळे ताण तणाव काय होतील, दूर होतील. तुमचं चित्त शांत राहील, एकाग्र होऊ लागेल आणि एक अर्धा पाऊण तास तरी तुमचं व्यवस्थित ध्यान लागू शकेल. बघा, करून पहा. केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे, असं आपण म्हणतो ना, तसं आहे. ठीक आहे, इथे थांबूया आपण. कुठे सांगितलं होतं? हो, तिथे सांगितलं. हो हो, तिथे चालेल, त्यावेळेला सांगितलं होतं. अनेक ध्यान प्रक्रिया अनेक आहे. हा, ती मंत्ररश्मीच आहे आणि हे पण मंत्ररश्मीच. हे थोडस डिटेलमध्ये 1000 याच्यामध्ये काही आहे. शरीराच्या प्रत्येक भागाला धरून काय आहे हे ध्यान आहे. आणि असे किती टप्पे मी तुम्हाला फक्त किती सांगितलेत, मुख्य त्यातले 5 आहेत, ते 1000. 1000 आहे. पण आता ते 1000 कशाला, हे 5 तुम्ही घ्या, घेऊन तुमची ध्यान प्रक्रिया सुरू करा. बघा मन किती शांत होतं, भीती कमी होते, रागावणं कमी होतं. काय काय कमी होतं ते सांगतो. निष्कारण रागावणं कमी होतं, निष्कारण ज्या मागण्या असतात त्या कमी होतात, हो की नाही. आता भूक भागली की नाही, हो, भूक भागली म्हणजे मग उगीच जास्त खायला का मागतोस, मनाला म्हणायचं, हो की नाही. म्हणजे आपल्या अनेक मागण्या अनैसर्गिक असतात, आपलं अनेक भय सुद्धा अनैसर्गिक असतं की नाही. कुठेतरी अपघात झाला, आता असेल बा, प्रारब्ध असेल, मानवी दोष असतील, नाही का, रेल्वेचा मध्यंतरी अपघात झाला, काही माणसं त्याच्यामध्ये गेली. ते ऐकल्यानंतर एकाला भीती वाटू, माझं असं झालं तर काय होईल म्हणून. मी पण आता रेल्वेनेच चाललेलो आहे. आता हे अनैसर्गिक भय आहे. कसं आहे, अशा अनैसर्गिक भयानं मन व्यथित झालेलं असतं आणि अनैसर्गिक मागण्यांमुळे सुद्धा. कशानं? अनैसर्गिक दिसेल ते कापड आम्हाला आवडतं म्हणून ते घ्यायचंच असतं का, काय हो? हा, तुला गरज आहे का त्याची? अगदी साधा प्रश्न आहे. नाही, अहो ते दिसायला खूप चांगलं आहे, ठीक आहे, मग ज्याला गरज आहे त्याच्या अंगावर ते चांगलं दिसेल, तू वाटल्यास त्याला पहा आणि नमस्कार कर. तेव्हा आपल्या मागण्याही खूप काय झालेल्या आहेत, अनवश्यक झालेल्या आहेत आणि आपलं भय सुद्धा काय झालेलं आहे, अनैसर्गिक. त्यातून माणसाची दुःख माणसानं स्वतः ओढून घेतलेली आहेत. म्हणून सांगतो की प्रारब्धानं मिळणारी दुःख फार थोडी आहेत आणि आपणच स्वतःच्या दुर्बुद्धीनं अंगावर ओढून घेतलेली दुःख मात्र जास्त आहे, एवढं लक्षात ठेवायचं. इथे थांबूया आणि इथे स्मरण करू.
बघा बरं, आता तुम्ही हा प्रणवाचा ध्वनी काढला, एक सामूहिक ध्वनी, तुम्ही स्वतःचा अनुभव बघा. त्या ध्वनीमध्ये तुम्हाला अनेक लोक आहेत असं जाणवलं का तुम्हाला? नाही जाणवलं. जणू काय एक मोठा असा ध्वनीचा कल्लोळ आहे आणि त्यामध्ये तुम्ही बुडलेले आहात. अहो, हेच कुंभाचं स्नान, महाकुंभ स्नान हेच आहे. कळालं का? मी काय बोलतो कळालं? तिथं जाऊ नका असं म्हणत नाही हो, परंतु तिथे महाकुंभामध्ये बघा कसं करतात ते. आंघोळ कशी कशी करायची असते. डोळे मिटायचे आणि नाकपुडी आणि तीनदा काय करायचं? बुडायचं. त्या तीनदा बुडण्यामध्ये इतकी सगळी तिथं काय आता 50 लाख 10 लाख काय माणसं असतील, त्या सगळ्या लोकांची जाणीव मनातून काय करायची? बाजूला करायची. आणि फक्त तुम्ही आणि ती गंगा माता, ती यमुना माता आणि ती सरस्वती माता, तिघेच फक्त, आणि तुम्ही चौथे. बाकी सगळी जाणीव काय करायची? पुसून टाकायची. असं असतं तिथे त्या महाकुंभामध्ये. लक्षात आलं का? हा, खेळायचं नाही तिथं एकमेकांच्या अंगावर, पाणी नाही, जलक्रीडा नाहीये ती, काय नाही. असं आहे. तर आता बघा बरं, पुन्हा एकदा मी हा ध्वनी करतो, तुमच्या लक्षात येईल. तिथं तुम्ही, इथे आता जी काय 60-70 माणसं बसलेली असतील, आता डोळे उघडल्यानंतर तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. पण जेव्हा तो ध्वनी ऐकत तुम्ही त्यामध्ये बुडता, त्यावेळेला कुठल्याही अनेक घटकांची जाणीव न राहता तुम्ही फक्त एकटे उरलेले असता. शास्त्रीय परिभाषेमध्ये याला अंतरसविकल्प ध्यान असं म्हणतात. काय म्हणतात? आणि जेव्हा तुम्ही एकटे उरलेले आहात ही जाणीव संपते, तेव्हा त्याला अंतर निर्विकल्प ध्यान असं म्हणतात. बघा बरं, कराय. काही शंका असेल तर विचारा. केव्हाही करा, तुम्हाला शांत वेळ असेल तेव्हा करा. आता तुम्ही गृहिणी आहात, घरची कामं असतात, हे असतात, तेव्हा तुमच्या पाठीमागे कुठल्याही कामाचा व्याप नसेल, दुपारी म्हणा, सकाळी म्हणा, पहाटे म्हणा, साधारण जनरल रूल असा की रात्रीची झोप झालेली असते शांत, आणि अजून घरची कामं सुरू झालेली नसतात. हा जो पहाटचा वेळ आहे, 1 तास तुमचा, पहाटे 5 ते 6, 6 ते 7, असं कुठलाही हे, अशी, किंवा संध्याकाळची वेळ घ्या, जेव्हा तुम्ही मनानं मोकळे असाल. किंवा मनाचा मोकळेपणा खूप महत्वाचा या ठिकाणी. जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा उजव्या नाकपुडीचा श्वास चालू असतो, तेव्हा मन जरा लवकर स्थिर होत नाही. पण जेव्हा डाव्या नाकपुडीचं चालू असते तेव्हा इतर विचार राहत नाही. राहू दे ना, काही दिवस असं होत राहील बरं का. हळूहळू त्या सूर्यनाडीवर नियंत्रण येतं आणि मग तिथं मन स्थिर राहू लागतं. करून बघा. प्रत्येक वेळी मंत्र चेंज करू शकतो का? प्रत्येक वेळी मंत्र चेंज किंवा देवाचं नाव चेंज करू शकतो का? तसं का करायचं? पण मी म्हणतो तसं का नाही, त्याचं कारण सांगा. तसं का करायचं? का करायचं म्हणलं तसं 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 म्हणजे करण्यापाठीमाग काही प्रयोजन असेल तर करू शकाल तुम्ही, पण तसं करायचं कशासाठी? हा, कुठलं तरी एक नाव घ्या, कारण शेवटी आपल्याला काय करायचंय? चित्ताला 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 असंच करायचं. असंच करायचंय. 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 असंच आवर्तन करायचंय.
कंटिन्युअस. किती वेळ करायचं? शांत वेळेला जितकं तुम्हाला शांत राहता येईल तितकं करा. हो बाबा, आता पाणी येणार आहे, पाणी भरून ठेवायचं आहे, सोलापूर आहे, आपल्याला पाण्याचा दिवस आहे, अमुक आहे, तर मग आपल्याला त्यावेळेला जागा राहावंच लागणार आहे. तिथं आपण ध्यान वगैरे करणार नाही, करू पण शकणार नाही. थोडक्यात संसारी जीवनाचे व्याप कम्पॅरेटिव्हली जिथं ज्या काळात कमी असतात, आपल्या पाठीमागे संसार आता फारसा राहिलेला नाहीये, आपण मोकळे आहोत, त्यावेळेला हे करा, काही हरकत नाही. टीव्ही बघण्यापेक्षा चांगलं. लोक रिकाम्या वेळेमध्ये काय बघतात? टीव्ही बघू नका असं म्हणत नाहीये. देयर इज अ सॉर्ट ऑफ प्लेस फॉर एंटरटेनमेंट ऑल्सो, मी तसं म्हणत नाही. पण किती ते बघायचं तरी किती बघायचं? शेवटी डॉक्टर लोक सांगतात बघू नका, नाही तर डोळे इतके बिघडतील की कुठलाही नंबर उपयोगी पडणार नाही. हो, हो की नाही? तर रिकामा वेळेत जेव्हा संसाराचे व्याप नसतील अशा वेळेला हे करा. तुमची वेळ आता कोणती रिकामी असेल हे तुमच्या अनुभवाने तुम्ही ठरवा. त्याला असं शुभ अशुभ काही नाही. हरिच्या दासा शुभकाळ दाही दिशा, हे संत वचन विसरू नका. लक्षात आलं? पाचवा प्रकार हाच आहे की हे बघ, श्वास सोडला तू, श्वास सोडल्यानंतर ते नाम असं डाव्या बाजूनी, डाव्या अंगानं तुझ्या डाव्या बाजूनं कुठपर्यंत गेलं? अंगठ्यापर्यंत, डाव्या अंगठ्यापर्यंत गेलं. गेलं की पुन्हा श्वास घेत घेत त्याला वर आणायचं आणि डाव्या नाकपुडीतून पुन्हा आत घ्यायचं. नाही, इथं दीक्षा विक्षा काही नाहीये. लक्षात आलं का? कुणीही करावं हे. दीक्षा केव्हा? मी जेव्हा सांगेन की हे दुसऱ्यांना सांगायचं नाही, तेव्हा म्हणायचं हे दीक्षितांसाठी. हो, फार ज्याला कोणाला वाटतं बाबा फक्त ही ध्यान प्रक्रिया कुठून आली ते सांगा, हो की नाही? हा, जसं एखादं औषध असेल आणि ते अनेकांना उपयोगी पडणार असेल, तर जसं आपण सांगतो त्या डॉक्टर कडून आलेलं आहे बाबा म्हणून आपणच डॉक्टर होऊ नये म्हणजे झालं. तर कुणालाही सांगावं ही ध्यान प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. म्हणून म्हटलं ना, कुठलंही नाव असू द्या तुमचं, तुमचा देव अगर देवी कोणतीही असू द्या, सांगू नका तसं. पण समजा तुम्ही बसलात आणि एखाद्याने विचारलं हे काय चाललंय तुमचं, तुम्ही काय करीत आहात, आणि तो जर तुम्हाला श्रद्धाळू माणूस वाटला आणि तर सांगा बाबा हे असं एक प्रकारचं ध्यान आहे आमचं, हे आम्ही करत असतो. आणि तो जर म्हणाला मग आम्ही करावं का? करा म्हणायचं. ही प्रक्रिया सांगा, काही हरकत नाही. तर येत चला, इथे हे स्थान निर्माण केलेलं आहे आमच्या गुरुदेवांनी. चिदंबरेश्वर महाराजांच्या कृपेनं हे अभ्यास केंद्र आता क्रियाशील झालेलं आहे. इथे येत चला, दर आठवड्यातून 1-2 तास ना, किती 9 ते 11 आहे. येत चला, इथे बसा, ध्यान करा, चिंतन करा, मनन करा. इथे काय काय चालतात कार्यक्रम, त्याच्यामध्ये क्रियाशील सहभाग घ्या, एवढंच सांगतो. चला.